वेलकम ऑल ऑफ यू। आपल्या गणेश शिरसाट या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर एग्जामिनेशन, त्या एग्जामिनेशनचं स्ट्रक्चर, त्या एग्जामिनेशनचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया, सिलेबस याविषयी चर्चा करणार आहोत। महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने, होम मिनिस्ट्रीने एमपीएससीला 225 जागांची वॅकन्सी ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर या पदाची कळवलेली आहे। एमपीएससीने आपल्या वेबसाईटवर महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून 225 जागेची ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणजे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता या पदाची मागणी प्राप्त झालेली आहे असं आपल्या वेबसाईटवर पब्लिश केलेलं आहे। आणि एमपीएससी लवकरच त्यांच्या शेड्यूलनुसार या पदाची जाहिरात पण प्रसिद्ध करेल। आपल्याला या पदाकरता आत्तापासून प्रिपरेशन करणं गरजेचं आहे। एमपीएससी जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर त्या पदाचं क्वालिफिकेशन्स, त्याचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया, स्ट्रक्चर, एग्जामिनेशन पॅटर्न हे एमपीएससी डिक्लेअर करेलच। पण त्या अगोदर त्याचं पात्रता काय असू शकते, क्वालिफिकेशन काय असू शकतं, करंट रूल्स काय सांगतात आणि करंट रूल्सनुसार या परीक्षेकरता कोण कोण पात्र होऊ शकतं हे आपण आजच्या लेक्चरमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करूया। त्या अगोदर आपण महाराष्ट्रातल्या डायरेक्टर ऑफ प्रॉसिक्युशन हा जो पर्टिक्युलरली डिपार्टमेंट आहे याची हेरार्की आपण समजून घेऊयात। जर आपण पाहिलं तर पब्लिक प्रॉसिक्युशन इन महाराष्ट्र, आपण जर ही पीपीटी पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये पब्लिक प्रॉसिक्युटर जी विंग आहे तर कोर्ट ऑफ सेशन आणि हायकोर्ट ह्या दोन्ही कोर्टाकरता, सेशन्स कोर्ट जेएमएफसी आणि हायकोर्ट या दोन्ही कोर्टाकरता पब्लिक प्रॉसिक्युटर अपॉइंट केले जातात। हायकोर्टाकरता जे पब्लिक प्रॉसिक्युटर अपॉइंट केले जातात त्याच्याकरता सेपरेट प्रोसिजर आहे। ती सेपरेट प्रोसिजर आहे, ते इंटरव्ह्यूने होतात। गव्हर्नमेंट प्लीडर अँड पब्लिक प्रॉसिक्युटर फॉर्म भरून त्याचे इंटरव्ह्यू पर्टिक्युलरली घेतले जातात आणि मग ती रिक्रुटमेंट होते। आपण आज जे डिस्कस करणार आहोत ते कोर्ट ऑफ सेशन आणि जेएमएफसी यामध्ये जे पब्लिक प्रॉसिक्युटर आहेत, तर सेशन्स कोर्टामध्ये जे सरकारी वकील म्हणून काम करतात ते म्हणजे ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर, ज्या पदाची आपण आजच्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत। आणि जेएमएफसी समोर जे सरकारी वकील म्हणून काम करतात ते असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर या पदाची जाहिरात ऑलरेडी येऊन गेली होती। 550 जागांकरता ती परीक्षा झाली, प्रोसेस पण ती कंप्लीट झाली, ती सुद्धा एमपीएससी थ्रू होते। महाराष्ट्रामध्ये पब्लिक प्रॉसिक्युटर, ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर ही जी रिक्रुटमेंट आहे ही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच होत आहे। याच्या अगोदर ही रिक्रुटमेंट झालेली नाही। तसं पाहिलं तर महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर या पदामध्ये 50% लोक प्रमोशनने भरले जायला पाहिजे होत आणि 50% लोक डायरेक्ट परीक्षेने रिक्रुटमेंट म्हणून भरले जायला पाहिजे। पण बरेच वर्ष ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर या पदाकरता ना प्रमोशन होत होतं कुणाचं, ना रिक्रुटमेंट होत होती। आणि मग महाराष्ट्रामधले जे असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर होते, जे जेएमएफसी समोर काम करतात, त्यांचं प्रमोशन ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून होतं। पण महाराष्ट्र शासनाने ते प्रमोशन केलेले नव्हते। शेवटी असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरची जी संघटना आहे महाराष्ट्रातली, त्या संघटनेने रिट पिटिशन फाईल केली आणि त्या रिट पिटिशन नंतर, त्या रिट पिटिशनमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की महाराष्ट्रामध्ये ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरचं जे केडर आहे ते सेपरेट रेग्युलर केडर आहे, परमनंट केडर आहे। त्यामुळे ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर हे परमनंट केडरला भरवण्यात यावेत आणि 50% असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरचं प्रमोशन करून भरवण्यात यावेत आणि 50% ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरची डायरेक्ट रिक्रुटमेंट करण्यात यावी, असं महाराष्ट्र शासनाला उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशामध्ये सांगितलं। त्यानंतर महाराष्ट्र शासनाने
असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरचे प्रमोशन करून 50% ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरच्या जागा भरल्या आणि मग असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरची वॅकन्सी क्रिएट झाली आणि ती वॅकन्सी फिलअप करण्याकरता मग असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर या पदाची मोठी जाहिरात आली होती. आपल्याला माहिती आहे 550 जागेंकरता ती जवळपास ती जाहिरात होती. त्याची प्रोसेस सगळी कंप्लीट झालेली आहे. आपण आपल्या चॅनलवर ते विद्यार्थी त्यांचे सक्सेस स्टोरीज वगैरे आपण डिस्कस पाहिलेले आहेत. आता आपण पुढच्या पदाकडे जाऊयात. ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर ही 50% रिक्रुटमेंटनी भरायची आहे. मग त्याची रिक्रुटमेंट डायरेक्ट करण्याकरता परीक्षा घेणं गरजेचं आहे आणि ती परीक्षा MPSCनी घ्यावी. ती क्लास 1 पोस्ट आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आता 225 जागेची मागणी पत्र ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरचं MPSCला कळवण्यात आले. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर करता काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया असू शकतात. हे महाराष्ट्रामध्ये डायरेक्टर ऑफ प्रॉसिक्युशनची हिरार्की आहे. डायरेक्टर ऑफ प्रॉसिक्युशन, नंतर डेप्युटी डायरेक्टर ऑफ प्रॉसिक्युशन, नंतर असिस्टंट डायरेक्टर आणि त्यानंतर ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर जे सेशन्स कोर्टात काम करतात, त्यांच्यानंतर असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर जे JMFC समोर सरकारी वकील म्हणून काम करतात. आपण आजच्या व्हिडिओमध्ये ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर यांची पर्टिक्युलरली चर्चा करणार आहोत. हे पॅरामीटर्स आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत किंवा डिस्कस करणार आहोत. ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर या पदाची आपण चर्चा करणार आहोत. जर तुम्ही पाहिलं ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरला काय काम असतं, नेचर ऑफ वर्क आपण ज्याला म्हणतो, तर इथे दिलेला आहे पहा. रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द ऑफिसर्स, असिस्टंट डायरेक्टर पब्लिक प्रॉसिक्युटर अँड ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर जे आहेत, तर ह्या ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरची रिस्पॉन्सिबिलिटी असते टू गिव्ह ॲडवाइस अँड कंडक्टिंग ट्रायल इन सेशन्स कोर्ट. म्हणजे सेशन्स कोर्टासमोर सरकारी वकील म्हणून ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर काम पाहतात आणि असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर हे JMFC समोर सरकारी वकील म्हणून काम पाहतात. आता आपण इलिजिबिलिटी क्रायटेरियाकडे येऊयात. ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरच्या इलिजिबिलिटी क्रायटेरिया MPSC आपल्या जाहिरात पब्लिश केल्यानंतर त्यामध्ये देईलच. पण महाराष्ट्रामध्ये सध्याच्या पर्टिक्युलरली नियमानुसार किंवा माहितीनुसार अशी माहिती समजत आहे की इलिजिबिलिटी क्रायटेरिया करता सगळ्यात महत्त्वाचं आहे तर ही मस्ट पजेस अ डिग्री इन लॉ. ही डिग्री तर असलीच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट एक्सपिरियन्स जो आहे तो मिनिमम 8 इयर एक्सपिरियन्स ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरला लागेल अशी माहिती आहे. मिनिमम 8 इयर्स एक्सपिरियन्स लागेल. जर तुम्ही BNSS वाचला तर BNSSच्या सेक्शन 18 मध्ये BNSSचा सेक्शन 18 जर तुम्ही पाहिला, BNSSच्या सेक्शन 18च्या सबक्लॉज 7 मध्ये असं म्हटलेलं आहे की ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून एखाद्याची नियुक्ती करायची असेल तर नॉट लेस दॅन 7 इयर्स प्रॅक्टिस. BNSS नुसार मिनिमम 7 वर्ष प्रॅक्टिस असणं ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर करता गरजेचं आहे. BNSSचा सेक्शन 18 त्याच्या सबक्लॉज 7 मध्ये तुम्हाला ही माहिती मिळेल. मग BNSS नुसार ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरला मिनिमम 7 वर्ष प्रॅक्टिस लागेल. आणि माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये जे पर्टिक्युलरली रूल असतील त्या रूलमध्ये मिनिमम 8 वर्ष प्रॅक्टिस असा क्रायटेरिया दिलेला आहे. तर सध्याच्या घडीला आपण असं धरून चालूया की ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरच्या एक्झामिनेशन करता मिनिमम 8 वर्ष प्रॅक्टिस लागेल असं आपण धरून चालूयात. पण BNS मध्ये मिनिमम 7 वर्ष पाहिजे. याचा अर्थ असा नाहीये की 8 वर्ष प्रॅक्टिस ठेवता येणार नाही. तर 8 वर्ष प्रॅक्टिस मिनिमम त्याला लागेल. जर काही चेंजेस झाले जाहिरातीनंतर तर मे बी 7च्या खाली तर येऊ शकत नाही, एवढं आपल्याला कन्फर्म आहे. पण आत्ताच्या घडीला माझ्या माहितीनुसार आपण मिनिमम 8 वर्ष प्रॅक्टिस असं धरून चालूया. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जसं बऱ्याच विद्यार्थ्यांना शंका आहे की ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरची एक्झामिनेशन देण्याकरता मिनिमम एज किती लागेल. जसं डिस्ट्रिक्ट जजला मिनिमम एज 35 लागतं, तसं ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरच्या एक्झामिनेशनला मिनिमम एज नसेल. ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरच्या एक्झामिनेशनला मॅक्सिमम एज असेल
आणि तसं तर महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार मॅक्सिमम एज ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर करता 36 पेक्षा जास्त नसावं असा एक जुना रूल आहे। पण नंतर 2016 मध्ये महाराष्ट्र शासनाने एक GR काढलेला आहे आणि त्या प्रत्येक GR मध्ये असं म्हटलंय की महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक परीक्षेच्या रिक्रुटमेंट मध्ये ओपन करता एज 38 असावं आणि कॅटेगरी करता 43 असावं। त्यामुळे जरी जुने रूल आपले जे आहेत ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरचे त्याच्यात 36 पेक्षा कमी नसावं जास्त नसावा असा रूल असला तरी MPSC ला हाच रूल लागू होईल आणि माहितीनुसार मिनिमम एज मॅक्सिमम एजचा क्रायटेरिया येईल जे 38 ओपन करता असेल आणि 43 हे कॅटेगरी करता असेल। तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यानंतर हा तो GR आहे ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या GR मध्ये असं म्हटलेलं आहे की शासन निर्णय की कमाल वय जे सध्याची वयोमर्यादा अगोदर 33 होते ती वाढवून वयोमर्यादा 38 करण्यात आलेली आहे आणि 5 वर्षांनी 38 कॅटेगरीची वाढवून ती 43 वर्ष करण्यात आलेली आहे। सो 38 आणि 43 ही वयोमर्यादा महाराष्ट्र शासनाच्या 2016च्या GR नुसार 25 एप्रिल 2016च्या GR नुसार प्रत्येक परीक्षेकरता ही वयोमर्यादा पर्टिक्युलरली आखण्यात आलेली आहे। त्याच्यानुसार ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरला सुद्धा तशीच वयोमर्यादा येईल असं आपण अपेक्षित धरूयात। शेवटी जाहिरात आल्यानंतर आपल्याला आणखी पिक्चर क्लिअर होईल। आता एक्झामिनेशनचं स्ट्रक्चर कसं असेल हे तर आपल्याला MPSC ची जाहिरात आल्यानंतरच कळेल। आता आपल्याला स्ट्रक्चर सांगता येणार नाही। अगोदर ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरची जाहिरात येईल, MPSC मग फॉर्म भरून घेईल, मग सोबत सगळा इलिजिबिलिटी क्रायटेरिया देईल, सोबतच सिलेबस आणि एक्झामिनेशन पॅटर्न दिला तर ठीक, नाहीतर फॉर्म भरून घेतल्यानंतर असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर सारखं नंतर सिलेबस डिक्लेअर करेल आणि मग त्याच्यामध्ये दोन प्रकारे ही स्ट्रक्चर जायला पाहिजे। एक रिटर्न एक्झामिनेशन होईल आणि एक इंटरव्ह्यू होईल। रिटर्न एक्झामिनेशन मध्ये किती पेपर असतील हे आपल्याला त्यांची जाहिरात आल्यानंतर आणि सिलेबस आणि स्ट्रक्चर MPSC ने डिक्लेअर केल्यानंतरच कळेल। पण आपण APP सारखंच 2 पेपर असतील असं आपण धरून चालूयात, पण हे फायनल नसेल कारण शेवटी हे MPSC ठरवणार आहे आणि ह्या पदाची जाहिरात महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असल्यामुळे MPSC ने डिक्लेअर केल्यानंतरच स्ट्रक्चर पण कळेल। पण आपण आता असं धरून चालूयात की रिटर्न एक्झामिनेशन होईल आणि इंटरव्ह्यू होईल। रिटर्न एक्झामिनेशनचा सिलेबस सुद्धा आपल्याला MPSC ने सिलेबस डिक्लेअर केल्यानंतरच कळणार। आता आपल्याला सिलेबस सांगता येणार नाही, पण आता आपल्याला प्रिपरेशन सुरू करायचं असेल तर प्रिपरेशन सुरू करताना आपण असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरचा सिलेबस पाहिला होता। त्या असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरच्या सिलेबस मध्ये आपल्याला IPC CRPC एव्हिडन्स होता, तर त्याच्यासोबत आपण आता नवीन कायदे BNSS BSA BNS हेही नवीन 3 कायदे आपण केले पाहिजेत, प्रिपेअर केले पाहिजेत आतापासून जर सुरुवात करायची असेल तर। आणि जे मायनर ॲक्ट्स आहेत, जे मायनर ॲक्ट्स असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरला होते तेही आपण केले पाहिजेत। मायनर ॲक्ट्स पण आपल्याला येतीलच सिलेबसला। प्लस याच्या व्यतिरिक्त ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर सेशन्स कोर्टात सरकारी वकील म्हणून काम करत असणार, त्यामुळे सेशन ट्रायबल ऑफेन्सेसचे जे कायदे आहेत, पॉक्सो असेल, मोका असेल, NDPS सारखे ऑफेन्सेस असतील, हे जे असतील, ॲट्रॉसिटी असेल, हे काही सेशन्स ट्रायबल ऑफेन्सेस सुद्धा ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरच्या सिलेबसमध्ये येतील। अगोदर आपण ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरचे आपल्या ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही बॅचेस आपण सुरू करणार आहोत। अगोदर आपण हे जो असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरचा सिलेबस आहे तो आपण अगोदर कव्हर करूयात आणि नंतर आपल्या लेक्चर्समध्ये ऑनलाईन ऑफलाईन मध्ये ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरचा ऑफिशियल सिलेबस आल्यानंतर जे काही कायदे जास्तीचे असतील, जे शिल्लक राहतील, तो अभ्यास आपण परत पर्टिक्युलरली त्याच्यामध्ये कव्हर करून घेऊयात। अशा प्रकारे आपण सध्या प्रिपरेशनला सुरुवात करूयात। आपले ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरचे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारच्या बॅचेस सुरू होतील। ऑनलाईन बॅचचे ॲडमिशन गेल्या 2-3 दिवसामध्ये, येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये ऑनलाईन बॅचचे ॲडमिशन सुरू होतील
आणि ऑफलाईन बॅचचे ॲडमिशन एक 15-20 दिवसाने सुरू होतील। आपल्या ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही बॅचेसची इन्फॉर्मेशन आपल्या गणेश शिरसाट सर या टेलिग्राम चॅनलवर आणि व्हॉट्सअप चॅनलवर आपण ती अपडेट करूयात आणि त्याच्यानुसार तुम्हाला तिथे लिंक उपलब्ध होईल। ॲपच्या लिंक्स तुम्हाला उपलब्ध असतील आणि ऑफलाईन ॲडमिशनच्या पण लिंक उपलब्ध असतील। पण अगोदर आपण ऑनलाईन बॅचेस सुरू करूयात। आपण प्रिपरेशन आत्तापासूनच सुरू करूयात आणि नंतर जसा सिलेबस येईल जसा पॅटर्न असेल त्याच्यानुसार आपण आपल्या अभ्यासाला मोल्ड करूयात। जर आपल्याला अभ्यास करायचा आहे प्रिपरेशन सुरू करायचं आहे तर मग आत्तापासूनच करूयात। आपण पर्टिक्युलरली वाट नाही पाहायची की केव्हा पर्टिक्युलरली सिलेबस येईल। काही सिलेबस आला अशी ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरला तर लक्षात घ्या 3 विषय तर नक्कीच असतील। BNS नक्कीच असेल, BNSS नक्कीच असेल, BSA नक्कीच असेल। मग हे अभ्यास काय कुठे वाया जाणार नाही। फक्त परीक्षेचं स्ट्रक्चर जे असेल ते आपल्याला नंतर कळेल, सिलेबस पण नंतर कळेल। पण सुरुवात आपण APPला जे सिलेबस पाहिला आहे तो पाहूयात। आपण IPC CRPC एव्हिडन्सही पाहूयात, कारण जरी हे 3 विषय IPC CRPC एव्हिडन्स ॲडिशनल PPला नाही आले तरी हे नवीन विषय BNS BNSS BSA हे येतीलच। आणि हेच म्हणजे काय तेच आहे, जुनं म्हणजे नवीनच आहे, आपल्याला माहीतच आहे। खूप काय जास्त फरक आहे नाही, फक्त सेक्शन वगैरे बदललेत, थोड्याफार प्रोसिजर बदलल्यात म्हणजे आपल्याला आणखी थोडा टाइम अहेड असो, आपण थोडा आपला वेळ वाचेल आणि डबल अभ्यास होईल। आपल्याला इंटरव्ह्यूला कंपॅरिझन जर विचारलं तेही आपल्याला लक्षात येईल, तेही आपल्या कामी येईल। त्या अँगलने आपण पर्टिक्युलरली प्रिपरेशनला सुरू करूयात। हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता। या व्हिडिओ करता पर्टिक्युलरली बेसिकली हा व्हिडिओ इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे आणि स्ट्रक्चर काय असेल हे विद्यार्थ्यांना कळवण्याकरता बनवलेला आहे। भरपूर सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहे, नेमका इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल, एक्झामिनेशन पॅटर्न काय असेल। तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया तर आपल्याला जाहिरात आल्यानंतरच कळेल, त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये। पण जाहिरात आल्यानंतर क्रायटेरिया कळेल, जाहिरात आल्यानंतर आपल्याला स्ट्रक्चर कळेल। पण ही परीक्षेची रिक्रुटमेंट पहिल्यांदा होत असताना त्याच्या मागचा इतिहास आणि हे आपल्याला स्ट्रक्चर माहिती पाहिजे की हे कसे आले, ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर कुठे काम करतो, रीट नंतर कशी ही डेव्हलपमेंट झाली आणि ही पहिल्यांदा परीक्षा कशी होती। आणि या परीक्षेची माझ्या माहितीनुसार डिग्री लॉची लागेल आणि 8 वर्ष मिनिमम प्रॅक्टिस लागेल। ती प्रॅक्टिस जरी रूलमध्ये बदलून आली तर मिनिमम 7 पर्यंत येईल, पण माझ्या माहितीप्रमाणे ते 8 वर्ष पाहिजे, कारण रूल्समध्ये 8 वर्ष आहे। पण BNSSच्या सेक्शन 18 क्लॉज 7 मध्ये ते मिनिमम 7 वर्ष आहे। तर त्या अँगलने आपण पाहूयात काही चेंजेस होत आहेत का। एज माझ्या माहितीप्रमाणे मिनिमम क्रायटेरिया नसेल, मिनिमम एवढं एज पाहिजे, मिनिमम तेवढं एज पाहिजे असा डिस्ट्रिक्ट जज सारखा क्रायटेरिया नसेल। मॅक्सिमम एज ह्या असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरच्या जुन्या नियमामध्ये, ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरच्या नियमामध्ये 36 पेक्षा जास्त नको असं तिथं होतं। पण 2016च्या GR नुसार मला वाटतं ते 38 आणि 43 करण्यात आलं असेल, असा एज असेल। त्यामुळे सध्या तरी जे विद्यार्थ्यांची 8 वर्षे प्रॅक्टिस कंप्लीट आहे असे विद्यार्थी आणि ज्यांचं 38-43 पेक्षा वय जास्त नाहीये असे विद्यार्थ्यांनी आता या परीक्षेची तयारी सुरुवात करायला काही हरकत नाही। जर एज जास्तीचं वाढून आलं, काही बाकीचे काही क्रायटेरिया कमी जास्त झाले ते आपल्याला जाहिरातीनंतरच कळतील, त्यानंतर आणखी काही विद्यार्थी इलिजिबल झाले तर आणखी जास्त आनंदाची गोष्ट आहे। पण सध्या तरी या विद्यार्थ्यांनी तयारी सुरू करावी आणि त्या तयारी करता आपले ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरच्या बॅचेस सुरू होतील। त्याची इन्फॉर्मेशन टाइम टू टाइम तुम्हाला आपल्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर मिळत राहील। अपेक्षित आहे तुम्हाला जे कन्फ्युजन क्रिएट झालेलं होतं ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर विषयीचं ते कन्फ्युजन तुमचं दूर झालं असेल आणि तुम्ही अभ्यासाला तयारी करताल अशी अपेक्षा आहे। पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना या परीक्षेकरता खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। थँक्यू।